जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधनी तो हा सुकृताची जोडी म्हणा विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल तो हा Hare
याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा याचसाठी केला होता अट्टहास, याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा आता निश्चिंतीने पाहून विसावा, आता निश्चिंतीने पाहून विसावा, कोणतीला खावा भगवंत वाटे झाली या वेदाचे, भगवंत वाटे झाली या वेदाचे, नाम मंगळाचे आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आमल्या वाटा मुक्ती परणी नोवरे, कामने मुक्ती परणी नोवरे, आता दिवस चारी खेळी मेळी, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडिलिया भाव कृष्णजिया, विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार,
राजसाठी केला होता अट्टहास, राजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. शांतीचे पावलोटी खावा, शांतीचे पावलोटी खावा. राजसाठी केला होता अट्टहास, राजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. शांतीचे पावलोटी खावा, शांतीचे पावलोटी खावा.
यादसाठी गेला होता अट्टास शेवटचा दिवस घोरवावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंटलिया धावा तृष्णेची या, कौतुक वाटे मज झाली या वेचाचे. नाम मंगळाचे तेने गुणे, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंडलिया धावा कृष्णेची या, तू कामने मुक्ती परिणिली नोवरी.
आता दिवस चार खेळी मेडी आता निशिंगीने पाऊल जावा कुंडलिया धावा तृष्णेची या विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी गळा कसरी काहीच नेणे मी गळा कसरी काहीच नेणे बोलते वचन अतिभाविका एका जणावरी तुमचा दास त्याची आस पुरवावी करुण विनवणी पायी ठेवितो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा खंडिता सावेसे वाटते पायी सावून संकोचे टाव थोडासा देई असो नसो भाव आलो तुझे आठाया कृपा दृष्टी पाय मजकडे पंढरी जाया तुका म्हणे तुझे आम्ही गेडी वाटी नामे गव पाशात या तुरी मस्तके पायावरी आवार करी संतांच्या विठाला प्रस्तुत प्राप्त स्थळे श्रीमद गीता ज्ञानेश्वरी सेवा मंदिर, भूषणनगर, लिंबेवाडी रोड किंवा वांगी रोड, सोलापूर येथील गुरुवर्य हबप दादासाहेब मोपरे महाराज यांच्या 35व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या 3 दिवसीय कीर्तन महोत्सव किंवा त्याआधी 7 दिवसाचा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा किंवा सालाबादप्रमाणे होणारा हा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्त आजची आपली पुण्यतिथीची किंवा गुलालाची सेवेला प्रारंभ करण्याविषयी किंवा पूर्वी थोडा परिहार. 7 दिवसाचा सालाबादप्रमाणे चाललेला हा सप्ताह, परंतु मनुष्यबळ आणि बाकी काही गोष्टींमुळे 3 दिवसाचा हा कीर्तन महोत्सव यावर्षीपासून करण्यात आला. मध्येही कोरोनाच्या काळात 1-2 वर्ष असा प्रयोग झाला होता. मागच्या वर्षी परत 7 दिवसाचा सप्ताह करण्यात आला, पण आता यावेळी परत 3 दिवसाचा हा कीर्तन महोत्सव झाला. 3 दिवसाच्या कीर्तन महोत्सवात पहिल्या दिवशी श्रद्धेय श्री सुधाकर महाराज इंगळे महाराज यांनी संताने सरिता केलो तैसा परी असा अभंग घेतला होता निरूपणाला. त्यानंतर काल मौली महाराज बचुटे यांनी धन्य ते संसारी असा अभंग घेतला. माझ्या डोक्यात असा अभंग काही ठरवला नव्हता. मी विचार करत होता की आता तुम्ही कृपावंत गोमटे ते करा माझे असा काहीतरी घेऊ, पण इथं आल्यानंतर किंवा येताना असं वाटलं की बाबा दादासाहेबांनी आपल्यासाठी जे केलं आहे, दादासाहेबांनी आपल्यासाठी जे केलं आहे ते आजच्यापासून धरत गेलो मागं 35वी पुण्यतिथी आहे. मग 35व्या पुण्यतिथी त्याच्या आधी हा कधीपासून सुरू झाला असेल, तर इतिहास असं सांगतो दादासाहेबांनी हे जे काम चालू केलं हे 1953 साली, म्हणजेच त्यांनी देह सोडण्याच्या आधी 36 वर्ष आणि देह सोडल्यानंतर 35, म्हणजे 89 साली जर दादासाहेबांनी आपला देह सोडला असेल लौकिकदृष्ट्या, तर आता 35 झालं. बघा, आपण शाळेत जात होतो त्यावेळी पुस्तकांवर बालभारती, कुमार भारती, युवक भारती असं लिहिलं जायचं वयाप्रमाणे. म्हणजेच काय झालं की आपल्याला हा संप्रदाय दिला. 36 वर्ष दादासाहेबांनी त्यांच्या उपस्थितीत हा संप्रदाय नेटाने चालवला, रुजवला आणि त्यानंतर ते गेल्यानंतर हा जो संप्रदाय आहे हा पहिल्यांदा होता तो बाल्यावस्थेत होता, नंतर कुमार अवस्थेत गेला आणि आता हा संप्रदाय युवक अवस्थेमध्ये पण पदार्पण करून त्याची युवक अवस्था संपली असं म्हटलं तरी काय हरकत नाही. कारण 35वं वर्ष हे माणसाच्या आयुष्यात त्याचं आयुष्यातलं युवक नाम जे आहे ते संपलं असं गृहीत धरलं जातं. म्हणजेच काय झालं, दुसऱ्या पद्धतीने गुरुवर्य दादासाहेब मोपरे महाराजांनी आपल्याला हा जो संप्रदाय दिला हा आता
बाल किंवा कुमार किंवा युवक न राहता हा आता प्रौढ झाला. प्रौढ झाला म्हणजेच पोक्त झाला किंवाच पोक्त झाला. दुसऱ्या पद्धतीने आता ह्याच्या पुढची आपली सगळ्यांची जबाबदारी अशी होती हा वैचारिकदृष्ट्या प्रगल्भित करण्याची. संख्येने कार्य किती होतं आहे यापेक्षा गुणात्मकरित्या किती वाढलं जातं आहे याचं चिंतन करावं. म्हणून मग हातचा जो अभंग घेतला होता हा असा घेतला की याजसाठी केला होता 8 तास. म्हणजेच काय, अभंगाचा भावार्थ सांगतो आणि मग दिलेल्या वेळेत आपण याचं चिंतन करायचा प्रयत्न करू. तुम्ही सगळे परिचित आहात. मी स्वतः असं समजतो की दादासाहेबांची माझ्यावर कृपा आहे, त्यामुळे मी खूप मोठा विचार करून चिंतन करून गादीवर उभारत नाही. ज्यावेळी जे सुचल दादासाहेब आपल्याकडनं जे बोलून घेतील ते बोलतो. कारण मी स्वतः असं मानतो ही व्यासांची गादी आहे आणि ही गादीची परंपरा आहे गुरुवर्य दादासाहेब मोपरे महाराजांची. आणि मला गादीची जी परंपरा आली आहे ती देवाचं नाव घ्यायचं आणि देवाचं नाव वाढवायचं. ह्याचाच अर्थ दुसऱ्या पद्धतीने दादासाहेबांनी जे मला जे काम दिलं आहे त्या कामाच्या अनुषंगाने दादासाहेबच माझ्याकडून ते करून घेतील. शिकविता धनी वेगळाची किंवा मी बोलणारं जरी माध्यम असलो तरी ह्याची मागची जी भावना असेल ती आपल्या गुरुवर्य दादासाहेब मोपरेंची असेल. तर अभंग जो घेतला होता याचसाठी केला होता 8 तास किंवा याचसाठी केला होता 8 तास शेवटाचा दिवस गोड व्हावा. साधं सरळ सोपं, शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून हा अट्टहास केला. कशासाठी केला आणि काय केला? कशासाठी केला? शेवटचा दिवस गोड होण्यासाठी. काय केला? अट्टहास केला. आणि मग काय मिळालं? मग काय मिळालं? आता निश्चिंतीने पावलो विसावा. आता विसावा म्हणजे निवांत झालो, पण कशाने? निश्चिंत झाल्यामुळं विसावा पाव. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटियेल्या धावा. कुठं कोणी कोणी बोलताना थांबेल्या हवा पण म्हणतात. हवा म्हणजे हव्यासचा, पण आपल्याला गाथ्यामध्ये असा घ्यायचा आहे की खुंटियेल्या धावा तृष्णेची या. तृष्णा म्हणजे तहान. जोपर्यंत मनात काहीतरी तहान आहे, आस आहे, अतृप्त आहे तोपर्यंत पळापळ आहेच. म्हणजेच ज्यावेळी माझ्या मनातली वासना तृप्त होईल किंवा दुसऱ्या पद्धतीने ज्यावेळी माझ्या मनातलं काही पाहिजे 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 हे थांबेल त्यावेळी मग मी निश्चिंत होईल आणि असा निश्चिंत झाल्याशिवाय मला विसावा मिळणार नाही. म्हणजेच आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटी येल्या धावा तृष्णेची या. हा परत काय झाला? पहिला याचसाठी केला होता 8 तास भूतकाळ आहे आणि आता हे झालंय. परत काय म्हणतायत की कौतुक वाटे मद झाली या वेचाचे. मी जे काही केलंय, मी जे आयुष्यात वेचलंय नाममंगळाचे तेने गुणे. मी देवाचं जे हरिनाम मला मिळालं ते नाम जे मंगळ आहे, जे शुभ आहे ते नाव मी घेतलं. मी आयुष्यभर ते नाव वेचलं आणि आयुष्यभर ते नाव वेचलं म्हणून काय झालं? तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी. मुक्ती ही मेल्यानंतरची अवस्था नसून जिवंतपणी जगण्याची कला आहे असं इथं तुकोबा काय म्हणतात. कारण त्यानंतर म्हणतात आता दिवस 4 खेळी. म्हणजेच काय झालं? आपण काय म्हणतो मुक्ती मिळाली म्हणजे देह सोडल्यानंतरची मुक्ती किंवा मरणानंतरची मुक्ती हा असा इथं असून आता इथं विचार करायचा आपल्याला की तुकोबा म्हणतात की मी मुक्तीलाच नोवरी केली, मुक्तीलाच माझा अर्धांग केलं आहे आणि आता माझ्या आयुष्यात जे काही दिवस उरत आहेत ते 4 दिवस जे ते खेळीमेळीत घालवायचेत. कशात घालवायचेत? तर ते हरिनामात घालवायचेत, सप्ताहामध्ये घालवायचेत, वारीमध्ये घालवायचेत किंबहुना आनंदात घालवायचेत. हा साधा सरळ अभंगाचा भावार्थ झाला. पण ह्याचाच अर्थ आता काय झाला की अट्टहास जर करायचा आहे तर शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी करायचा आहे. तर मग आता आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे जन्माला आलो आहे, मरणार नक्की आहे. मग मरणार कधी आहे माहिती आहे? मरणार कधी आहे नक्की माहिती आहे का कुणाला? नाही. म्हणजेच काय झालं की शेवटचा दिवस कधी असतो कुणाला माहीत? शेवटचा दिवस कधी येणार आहे कुणाला माहीत नाही. काय काय महाराज लोक पुण्यात्मा होते, कीर्तनातच मेले. मला असं म्हणायचं नाही की आपण कीर्तनात मरावं. मरण ही कुणालाही आवडणारी गोष्ट नाही आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं मरण हे सत्य आहे.
मग मरण सत्य जर असेल तर नेमकं मग शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणजे नेमकं काय? मग ही काळाची प्रक्रिया आहे. माणूस जन्माला येतो आणि मरतो म्हणजेच काय झालं की तो जीवन जगण्यासाठी या पृथ्वीवर येतो. तो जीव तो तिथून इथे येतो. याचाच अर्थ काय झाला की तो दूरदेशी पडलेला जीव आहे. पडले दूरदेशी मज आठवे मानसी, पडले दूरदेशी मज आठवे मानसी. नको नको हा वियोग, नको नको हा वियोग, कष्ट होतात जीवासी, कष्ट होतात जीवासी. विरुद्ध जागी दे माये, विरुद्ध जागी दे माये. माऊली इथं काय म्हणतायत की मी दूर देशात पडले म्हणजेच काय झालं की ते गाव सोडून मी दुसऱ्या गावाला आले. विराणीसारखे की माझं पंढरपूर माहेर आहे. ह्याचा अर्थ काय झालं मी आता सासरात आहे. मग सासरच्या गोष्टीला किती जीव लावायचा आणि माहेरच्याबद्दल किती जीव लावायचा हे माहेरवाशीन म्हणून प्रत्येकाला अप्रूप असतात. आता आपला जो चिंतनाचा जो विषय होता की जीव इथं काही कालावधीसाठी येतो या पृथ्वी तलावर. जर असा जर विचार केला तर त्या जीवाला परत पृथ्वी सोडून परत जायचं आहे. जीवाला पृथ्वी सोडून जायचंच. ह्याचा अर्थ जीवाला शरीर सोडून जायचं आहे. लौकिकदृष्ट्या जीवाची आणि शरीराची तादात्म्यता नष्ट होणे म्हणजे मरण. बरोबर? सगळ्यात अवघड गोष्ट. शरीराला जीवाला आणि जीवाला शरीराला सोडू वाटत नाही महाराज. असं म्हणता का जीव तिथं राहू दे मी शरीराने येतो. बायकोला सोडताल. माकडीनीची गोष्ट आहे बिरबलाची. वेळ पडल्यावर माकडीने काय करते सगळ्यात जे आपलं पिल्लू आहे त्या पिल्लाला पण खाली घेते. तसंच आहे की सर्वात प्रिय जरी कोण जरी म्हटलं तरी जाताना आपली बायको किंवा पोरं कोणीही बरोबर येत नसतं. बायको रडत असती, पोरगं रडत असतं, पण त्या जीवाला कळत असतं देह सोडल्यानंतर तो बघत असतो आणि हे रडत असतात. हे का रडतात त्याला पण कळत. म्हणजेच मला काय म्हणायचं की शरीराचं आणि जीवाचं तादात्म्य जे बंद झालं किंवा संपून गेलं हे मरण झालं. पण यालाच मरण म्हणायचं का? शास्त्र असं सांगतं की मरण एवढंच नाही आहे. 5 प्रकारच्या मरणांना शास्त्रामध्ये चिंतन केलं गेलेलं आहे. ह्याला प्रलय म्हणतात. एक प्रलय असा जर तुम्ही जर त्याचा विचार करत गेला तर दैनंदिन प्रलय, दुसरं नित्य प्रलय, त्यानंतर मरण प्रलय आपण जो आत्ता विषय घेतला तो, त्यानंतर ब्रह्मांड प्रलय आणि 5वं जे आहे ते आत्यंतिक प्रलय. नित्य प्रलय म्हणजे काय की लहान बाळ जन्माला येतं, त्याची त्वचा त्याचं जे रूप असतं ते दर 7 वर्षांनी एवढं बदलत जातं की सायन्स असं म्हणतं आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीचं जे रूप आहे ते 7 वर्षानंतर बदलून जातं. आणि म्हणून 7 जन्म तुझा जो आयुष्यात सहवास लागू दे अशी जी पत्नी पुरुषाला म्हणत असते ते एका जन्मात पण होऊ शकतं. 7 49 वर्ष जर स्त्री आणि पुरुष बरोबर राहिले तर 7 जन्माचा सहवास झाला असं पण शास्त्रीयदृष्ट्या म्हणता येतं. दुसऱ्या पद्धतीने शरीरातील प्रत्येक ऊती, पेशी, रक्त, मांस, ब्लड किंवा या सगळ्या अनुषंगाने झालेल्या बायोकेमिकल ज्या रिॲक्शन्स आहेत या 7 वर्षांनी शरीरात मृत्यू पावतात. लहान मुलांची त्वचा तीच राहत नाहीत, दात तेच राहत नाहीत,
बाळाचे जे असतं ते 7 वर्षांनी पूर्ण बदलतं. 7 वर्षाचं 14, 14चा 21, 21चा 28, 7चा पाडा जसं जसं म्हणत जातात तसं 7-7 वर्षांनी पूर्ण मनुष्य पूर्ण बदलत जातो. पहिला मनुष्य नंतर राहत नाही. आपण कसं होतं की एकदा बाळाला आपण बघितले आणि 15-20 वर्षांनी बघितलं मग म्हणतो अरे किती बदलला. पण त्या लहान मुलाला कुठं कळत असतं. लहान मुलाला काय वाटतं मी 7 वर्षाचा, मी 14 वर्षाचा झालो, मी 21 वर्षाचा झालो आणि असाच तो म्हातारा होत जातो. ह्याचाच अर्थ काय झालं की जर 7-7 वर्षांनी जे होतं ते पण नित्य दैनंदिन मरण जे होतं हे दैनंदिन. नित्य म्हणजे काय होतं की तुम्ही झोपला की सकाळी उठता, कष्ट करून झोपला, दुसऱ्या दिवशी सकाळी उठतात, शेजाऱ्यांनी कुठेतरी हलवलेलं असतं, रात्री तुम्ही उठत नाही, त्यावेळी तो काय म्हणतो मेल्यासारखं झोपला होता. ज्ञानोबा माऊली म्हणतायत की झोपलेल्या माणसाच्या एका बाजूला साप आहे, एका बाजूला उर्वशीसारखी सुंदर स्त्री तरी असली तरी त्या मेलेल्या माणसाला त्याचं काहीही सुतक नसतं. ह्याचाच अर्थ दुसऱ्या पद्धतीने काय झाला, झोपलेला माणूस मेलेल्यासारखाच आहे. झोपलेल्या माणसाला कळतं का की बाजूला काय, याचाच अर्थ एका प्रकारे तो मेलेलाच आहे. म्हणजेच शरीराने तुम्ही 7-7 वर्षांनी मरत जाता, झोपला त्यावेळी पण तुम्ही मरता आणि परत जागे होता, देह सोडता त्यावेळी पण मृत्यू पावता. चौथं, ज्यावेळी हे ब्रह्मांड लीन होतं, जगतबुडी होईल किंवा ब्रह्मांडाचा नाश होईल. आता जे आहे ही पृथ्वी म्हणजे ज्या पंचमहाभूतापासून ही पृथ्वी निर्माण झाली यामध्ये सगळ्यात जास्त आता जलतत्वाचा प्रभाव आहे. म्हणून जे काय होणार आहे, पृथ्वीचा जो लय होणार आहे हा प्रलय झाल्यावर होणार आहे. प्रलय हा शब्दच आहे की पाण्यामध्ये पृथ्वी बुडणार आहे. ह्याचाच अर्थ ब्रह्मांडाचा लय होणार आहे, त्यावेळी पण सगळ्यांना मरावंच लागणार आहे. आणि ब्रह्मांडाचा लय झाला हा 4था प्रलय. आणि 5वा आत्यंतिक प्रलय म्हणजे काय झालं की तुम्हाला तुमच्या शाश्वततेची जाणीव होणे. म्हणजेच जन्म मरणाच्या परे पण तुम्ही एक आहात. किंवा ब्रह्मांड निर्मात्याला ज्यावेळी कळलं की ब्रह्मांड जरी मेलं, जन्म घेणे लागे वासना राहिला तर परत जन्म घ्यावा लागणार. मग ब्रह्मांड जर सगळं बुडल्यावर मग परत काय, त्या वासना सूक्ष्म रूपात परत राहतील. आणि ज्यावेळी परत त्या परमात्म्याला पृथ्वीची निर्मिती करावी वाटेल त्यावेळी परत त्या वासना सकट तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहुविस्तारले. सांगायचं काय की पूर्वजन्मी पाप केलं ते बहुविस्तारलं. तसं तसं ज्या ज्या तुमच्या वासना राहिल्या होत्या त्या घेऊन तुम्हाला जन्माला यावं लागतं. हे ब्रह्मांड प्रलयानंतर झालं. पण आत्यंतिक प्रलय म्हणजे काय की तुम्हाला या जन्मात कळलं की मी आणि तो पांडुरंग वेगळा नाही. आणि ज्यावेळी तुम्हाला हे ब्रह्मज्ञान होईल त्यावेळी काय होईल की ब्रह्मज्ञान झाल्यावर तुमची अवस्था ही मुक्त अवस्था. आणि मुक्त अवस्था झाल्यावर मग तुम्हाला तुमच्या केलेल्या कर्माचा गुण आणि दोष असा कर्मफळ नाही. कर्मफळ नसल्यामुळं काय झालं, पुण्याचं काम केलं तरी पुण्य नाही, पाप केलं तरी दोष नाही. लौकिकदृष्ट्या तुम्ही काय करता याचं काही देणं घेणं नाही. म्हणून तुकोबा म्हणतात की आम्ही वैकुंठवासी. वैकुंठवासी म्हणजे विगतकुंठ, जिथं क्षय नाही. क्षय नाही याचाच अर्थ काय झाला की तुम्ही त्याच क्षितीत कायमचे राहू शकता. आता काय होतं आहे, मनुष्य जन्मात तुम्ही पुण्य केलं तर त्याचं पुण्याचं जे फळ आहे ते चांगलं पुण्य मिळतं, चांगल्या कर्माचं, आणि तुम्हाला स्वर्गप्राप्ती होते. स्वर्गात तुम्ही भोग घेतल्यावर त्या पुण्याचा क्षय होतो आणि झालेलं पुण्य संपलं की परत तुम्हाला पृथ्वीवर मनुष्य जन्मत यावं. याचाच अर्थ काय झाला, राहू द्या बंद करून टाक. याचाच अर्थ दुसऱ्या पद्धतीने काय झाला की मनुष्य जन्मात तुम्ही जन्माला आला, चांगलं कर्म केलं, चांगलं कर्म केल्यानंतर तुम्हाला पुण्य मिळालं, पुण्याचं फळ मिळालं स्वर्गप्राप्ती, किंवा पापाचं फळ झालं नरक. दोन्हीकडे तुम्हाला भोग घ्यावे लागतील आणि भोग घेऊन परत 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 जन्माला यावं लागेल. आणि परत 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 जन्माला येण्यापेक्षा ह्या सगळ्यापासून जी सुटका करायची ही जन्मातीत किंवा जन्ममरणापासून जी सुटका करायची ती ब्रह्मस्थिती, ते ब्रह्मज्ञान मिळालं तर मग तुमच्या आयुष्यात जी राहती ती मुक्त स्थिती. आणि मुक्त स्थिती जर झाली तर तुम्ही काय कसेही राहिला तरी काय, तुमच्या मनात समता आहे. तुमच्या मनात समता आहे. जनकाला गादीवर बसवलं होतं, गादीवर बसवलं होतं तरी त्याला सुखाची आणि दुःखाची काही अपेक्षा नव्हती ना, कारण शुक आणि जनक हे ब्रह्मस्थितीत राहत असलेले लोक होते.
याचाच अर्थ मला आता आपल्या अभंगाच्या अनुषंगाने काय सांगायचं आहे, 5 प्रकारचं मरण शास्त्र सांगतं, पण तुमच्या माझ्यासाठी एवढा विचार करायची गरज नाही, कारण आता आपण तुम्ही मी संसारी जीव आहे. आणि मग संसारात आपण जन्माला आलो तर मग आपण जसा अट्टहासाने संसार करतो त्याच्याऐवजी अट्टहासाने परमार्थ केलं तर या जन्माचं सार्थक होतं. काहीतरी करावंच लागणार आहे ना. मी काहीही करणार नाही, बसून खाईन म्हटलं तरी कर्मच आहे. मला काय करायचं नाही, मला बसून खायचं आहे, मला बसून खायचं म्हटलं तरी कर्मच आहे. आणि या कर्माचा परत तुम्हाला काहीतरी पापात्मक किंवा पुण्यात्मक फळ मिळणारच आहे. फळ मिळणारच असेल तर कर्म चुकलेलं नाही आहे आणि कर्म चुकलेलं नाही आहे. म्हणून मग या गोष्टीचा विचार करायचा आहे की जन्माला आलो आणि काय सार्थक करायचं. मग जन्माला आल्यावर काही गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतात, काही गोष्टी लागून येतात. मला काय झालं, लागून आलं, देवाचं नाव घ्यायचं, देवाचं नाव वाढवायचं, ही दादासाहेबांची परंपरा मला लागून आली तिथपर्यंत ठीक होतं. पण त्यानंतर जर मी गीता, ज्ञानेश्वरी, भागवत यांचा अभ्यास नाही केला, संत चरित्राचा अभ्यास नाही केला तर देवाचं नाव वाढवायचं काम मला करता येणार नाही. तुकोबारायांच्या आयुष्यात 8 परंपरा काल सांगितल्या होत्या. 8 परंपरापासून ही परंपरा लागून आली. याचा अर्थ काय झालं, विनाशायास आला. ह्याला काय झटझोंब नाही आहे, काहीतरी पूर्वजन्मीचं संचित. या घरात जन्मलो, आमच्या आजीला वाटलं बाकीच्या सगळ्या नातूमध्ये तू घे, अट्टासानी तू जर हे नीट नाही घेतलं तर मी सुखाने मरत नाही म्हणून घ्यायला लावलं आणि आपल्याला हे मिळालं. ह्याला काही झटझोंब आहे का, नाही आहे. म्हणजेच काय झालं, संसारासारखं झालं. 5 वर्षाच्या पोराला काय माहिती असते का, या पोरांना रडलं की आईबाप खाऊ घालते, मजेत आहे. त्यांना काय सुखदुःख काय, आनंदच आहे की. मग ज्यावेळी ते मोठे होत जातात, कळत जात आहे, मग सांपत्तिक स्थिती कळती. कपडे लत्ते, खाणं पिणं, घर, ह्याच्यावर तुम्हाला सांपत्तिक स्थिती, समाजातल्या वेगवेगळ्या गोष्टी कळतात. लग्न झाल्यावर ममत्व येतं, बायको, पोरं, आणि मग माझा संसार हा अट्टहास सुरू होतो. म्हणजेच काय झाला, लहान मुलगा हसत खेळत जगतच असतो ना, पण संसारी माणूस काय करतो, आटापिटा करून संसार करायला लागतो. मग तुकोबा इथं काय म्हणतायत की बाबा अट्टहास करायचा, तरी आयुष्यात अट्टहास करायचा नेमका कशाचा. कारण काय झालं की आता तुकोबांसारखं आपण जीवनमुक्त तर होणार नाही. मग गीतेच्या 8व्या अध्यायात काय सांगतायत की मरताना ज्या गोष्टीचं स्मरण किंवा जो भाव तुमच्या मनात आहे त्या पद्धतीने तुम्हाला पुढचा जन्म मिळतो. जर तुम्ही परमात्म्याचं स्मरण केलं तर तुम्हाला भगवत प्राप्ती होते. आजा मेळाची कथा. याचाच अर्थ काय झाला की तुमच्या माझ्यासारख्याने आयुष्यात संसार होत राहील, पण माझ्यासारख्या तुमच्यासारख्यांनी सर्वसामान्यांनी काय करावं की अट्टहासाने परमार्थ करावा. काळ कुणासाठी थांबणार नाही आहे. बघा, काळाच्या बाबतीत एक 4 ते 5 उदाहरण असं देतात की परमेश्वराला काळ नाही आहे. सत्य तू. ह्याचाच अर्थ काय झाला, रामनवमीला आपण किंवा कृष्ण जन्माष्टमीला दोघांचा जन्मोत्सव करतो. कृष्ण जन्माष्टमीच्या आधी कृष्ण नसतो का, रामनवमीच्या आधी राम नव्हता का, रामनवमीनंतर पण राम असतो, कृष्ण जन्माष्टमीनंतर पण राम असतो किंवा कृष्ण असतो. याचाच अर्थ सत्य जे असतं ते आधी पण होतं, आत्ता पण आहे आणि पुढं पण राहणार आहे. याचाच अर्थ काय झालं की देव त्रिकाळात राहणार आहे. वेडा माणूस जो असतो, मूर्ख माणूस असतो, तो एका काळातच जगतो. आमच्या आधी लई श्रीमंती होती महाराज, आमच्या वाडवडिलांनी चुकीच्या पद्धतीने घालवली, त्याच काळात राहतो. श्रीमंत जरी झाला आटापिटा करून तरी गरिबीत होता, आम्ही लय गरिबीत दिवस काढलो म्हणून मुलांना पण त्रास देतो, लय पैसे उधळू नका म्हणून, एकाच काळात राहतो तो मूर्ख. सर्वसामान्य माणूस काय करतो, आपली परिस्थिती बेकार होती, आपण शिकलो, आता आपण चांगलं व्हावं, आपल्या पोरांना चांगलं शिकवावं म्हणून 2 पैसे ठेवावे, हा सर्वसामान्य माणसाचा विचार. ह्याच्या पुढचा विवेकी माणूस काय विचार करतो, आतापर्यंत आयुष्यात झालं गेलं जाऊ द्या, पण ह्याच्या पुढे जे माझ्या आयुष्यात आहे वर्तमान आणि भविष्य, हे वर्तमान आणि भविष्य हे मी चांगलं करावं एवढं माझ्या हातात आहे. म्हणजेच काय झालं, देवाला काही काळ नसतो. सर्वसामान्य माणूस 3 काळात थोडा जगतो, मूर्ख माणूस एका काळातच जगतो. पण दुसऱ्या पद्धतीने विवेकी माणूस हा 2 काळात जगतो आणि संत फक्त 2 काळातच जगतात. संतांना फक्त वर्तमान असतो आणि संतांना भूतकाळ असतो, संतांना भविष्यकाळ नसतो, कारण संत हे पूर्णत्वाच्या अवस्थेत गेलेले असतात.
आणि सर्वसामान्य माणसांनी संतांच्या भूतकाळाचा अभ्यास करायचा, कारण आपल्याला पुढं काय साध्य करायचं हे जर आयुष्यात मिळवायचं असेल तर तुम्ही संतांच्या आयुष्याकडे बघावं. ह्याच्यासाठी मग आयुष्यात जन्मलो तर अट्टहास कशाचा करायचा की काय मिळवायचं, मिळालं काय हे माहिती होतं. आई बाप भाऊ बहीण जे जन्माला लागून आले तर जात हे तुमच्या हातात नव्हतंच. म्हणजेच काय झालं, धन मान अन्न तुमच्या हातात नाही, जन्म जरा व्याधी मृत्यू तुमच्या हातात नाही आहे. जन्माला कुठल्या घरात यायचं, कोण तुमचे आईवडील असतील, तुमची सांपत्तिक स्थिती काय असेल, तुम्हाला खायला काय मिळेल, तुम्हाला मान समाजात काय असेल हे तुमच्या पुढं नाही. ह्याच्या पुढं आयुष्य तुमच्या हातात नाही. 9 महिने 9 दिवस पोटात राहतो आणि बाळ 3 तासात मरते महाराज. 3 तास दुनिया बघण्यासाठी त्याला देवानी जेवायला घातलं. त्या जीवाला देवानी इथं पाठवलं, याचा अर्थ काय, त्याचा भोग तेवढाच होता. 3 तास पृथ्वीवर जाण परत ये. याचाच अर्थ काय झाला, आयुष्य तुमच्या हातात नाही, त्या आयुष्यात आलेले भोग पण तुमच्या हातात नाही. आयुष्यामध्ये जे काय तुमच्या आयुष्यात रोग येतील, भोग येतील, या 7-8 गोष्टी तुमच्या हातातच नसतील तर मग तुम्ही 8 तासांनी माझं 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 काय करता. मग माझं 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 जे काय करतात ते सगळं जर इथंच ठेवून जात असताल तर मग शेवटी या जगण्याचा अर्थ काय हा ज्यावेळी विचार येतो त्यावेळी मग तुम्हाला म्हणता येतं की शेवटचा दिवस गोड व्हावा याच्यासाठी मला काहीतरी करावं लागेल. आणि मग इथं अभंगाचं पहिलं चरण. याचसाठी केला होता अट्टहास. मग आता हा गुरुवर्य दादासाहेब मोपरे महाराजांनी हा आपल्याला जो वारसा दिला हा 71 वर्षाची परंपरा ज्यावेळी आपण म्हणतो. 71 वर्ष म्हणजे गुरुवर्य दादासाहेब मोपरे महाराजांचा जन्म 1910-11. वयाच्या 43व्या वर्षी त्यांना असं वाटलं की सर्व कामं सोडून सार्वजनिक जीवनात प्रवेश करावा. नोकरीचा राजीनामा दिला आणि सार्वजनिक जीवनात आले. 53 सालापासून 89 साल म्हणजे 36 सालापर्यंत त्यांनी समाजकार्य, राजकारण आणि धार्मिक काम, आणि शेवटी समाजकार्य राजकारण पूर्ण सोडून लास्टचे 12-18 वर्ष पूर्ण फक्त धार्मिक काम. ज्याचा अर्थ काय झाला की दादासाहेबांनी जे धार्मिक कार्य चालू केलं होतं ते 36 वर्षापूर्वी आणि त्यानंतर त्यांनी देह सोडला आणि आता आपण त्यांची 35वी पुण्यतिथी करतो. याचाच अर्थ काय झाला की दादासाहेबांनी जो आपला वारसा दिला आहे ह्या वारशाला 71 वर्ष. 71 वर्ष म्हणजे खूप मोठी परंपरा आहे. आणि 35 वर्ष आपण त्यांची पुण्यतिथी करतो आहे, 35वी पुण्यतिथी करतो आहे. याच्यासाठी काय की दादासाहेबांनी मग मला आणि तुम्हाला काय दिलं होतं की आयुष्यात आपण आलो आहे. नाथबाबा म्हणतायत की जन्म आली या स्वभावे काही सार्थक करावे, ऐसे मनी विचारावे कोणी एक.
एका जनार्दनी भावे संत चरणी लीन व्हावे सदा हरिनाम उच्चारावे कोणी एक. आणि इथं काय झालं 3-3, 4-4 पिढ्यापासून दादासाहेबांनी आपल्याला ही परंपरा दिली की ज्या परंपरेमध्ये परमात्मा पांडुरंगाचं नाव घेतलं जातं आणि आपलं हित या पिढीला कळतं आहे. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे साधी कुळी कन्या पुत्र होती जे साधी कुळी कन्या पुत्र होती जे साधी कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. तर आमच्या कुळात ही परंपरा दिली नाम विठोबाची आणि मग ही परंपरा आम्हाला मिळाली. आणि तिसरी चौथ्या पाचव्या पिढी माझ्या पंजोबापासून आहेत. पण आता ऋषीसारखं जर बघितलं तर त्यांच्या पण पंजोबापासून खापर पंजोबा दशरथ अण्णा रावदे आमच्या विजूमामांचे वडील ह्या सगळ्यांच्या ज्या परंपरा ज्या आहेत ते 3-3, 4-4 पिढ्यांच्या ज्या परंपरा सुरू झाल्या ह्याचाच अर्थ काय झाला की आम्हाला आता हा पांडुरंग चुकला नाही. विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित्त गोत विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाची. आता आमचं कुळ आमचं दैवत आमचं पुरुषत्व आमचं जे काय आहे तो आता विठ्ठल झाला. विठ्ठल बहीण बंधू चुलता बाकी आमचं काही नाही राहिलं. आता बाकी सगळे देव जे होते ते आम्ही उगी लावून घेतले. गाडगे बाबा काय म्हणत होते बाकीचं कुठलं नाही एक धरला चित्ती आम्ही रखमाईचा पती जर तुम्ही केला तर बाकी तुम्हाला अंधश्रद्धा करण्याची काय गरज नाही. आमच्याकडं काय झालं की आई यल्लमा पण आम्ही लावून घेतली तुळजाभवानी पण लावून घेतली आणि पांडुरंग पण आम्हाला मिळाला. वारकरी संप्रदाय काय म्हणतो की बाकी काही नाही करता तुम्ही फक्त एक धरला चित्ती मांसाहार निषेध नरबळी सारखंच आधी नरबळी होता पण बळी हा सांप्रदायिक परंपरेमध्ये बसत नाही. बोकड कापणं हे संप्रदायाला मान्य नाही. आपण आपल्या खाण्यासाठी आपल्या जिभेच्या चोचल्यासाठी बोकड पाळ संप्रदायाला हे मान्य नाही. वारकरी संप्रदायाची जी धारणा आहे आता आपल्याला परिपक्वतेकडे घेऊन जायचं आहे. 35 वर्ष पूर्ण झाली दादासाहेबांना जाऊन. याचाच अर्थ आपण युवक नाही राहिलो तर प्रौढ झालो तर प्रौढाप्रमाणे आपण आता वागायला पाहिजे. माळकरी व्हायला पाहिजेच म्हणजेच पांडुरंगाला ज्या गोष्टी आवडतात त्या करायलाच पाहिजे किंवा आपल्याला अशा गोष्टी करायला पाहिजेत जे दादासाहेबांना आवडत होत्या ज्ञानेश्वर माऊलींना आवडत आहेत तुकोबांना आवडत आहेत नामदेवरायांना आवडत आहेत. कारण आधी खूप सांगायला चांगलं होतं की बाकी सगळीकडे वेगळं आहे आमच्याकडे वेगळं आहे महाराज आम्ही सेटलमेंटमध्ये आहोत खाल्ले पिलेले आहोत. त्यावेळी लोक भीत होते इकडे यायला. पण आता काय तसं नाही राहिलं ना. आता तसं नाही राहिलं की आता आपली मुलं पण फॉरेनला चाललेत शिकायला महाराज. आपल्या समाजातले काही मुली आता फॉरेनला एमटेक करत आहेत काही मुलं फॉरेनला जात आहेत कामाला जातात. याचा अर्थ आपण सगळ्या सुवर्ण समाजाच्या लायकीचं पण शिकतो आणि त्या पद्धतीने जातो. त्यामुळेच आता याच्या पुढच्या काळात आपल्याला पण जो संप्रदाय करायचा आहे तो शुद्ध संप्रदायच करावा लागेल ज्याचा पुढचा जाऊन अर्थ असा होईल की शेवटचा दिस गोड
माझा शेवटचा दिवस गोड होण्यासाठी हा अट्टाहास आहे. काय मला मुक्ती पिक्ती मिळेल का माहीत नाही, पण माझं आचरण असं पाहिजे की मी जे करतो ते माझ्या दादासाहेबांना तरी आवडेल का. मी जे करतोय, जी परंपरा मला मिळाली ती आमच्या नामदेवरायांना तरी आवडेल का, आमच्या नाथबाबांना तरी आवडेल का, आमच्या ज्ञानेश्वर माऊलींना आवडेल का, किंवा तुकारामांना आवडेल का. ह्यावेळी ज्यावेळी माझ्या मनात माझा असा प्रश्न येईल आणि मग मी प्रत्येक जी कृती करेल, सकाळी विचारताना असं करेल की माझ्या हातून अशीच कृती होऊ दे जी माझ्या गुरुला आवडेल, जी माझ्या पांडुरंगाला आवडेल. आणि झोपताना जर काही चुकलं असेल तर माफ करा देवा. आणि उद्या सकाळी उठताना परत तुम्ही जर फ्रेश मनाने उठला तर ते आचरण पांडुरंगाला आवडेल. मग आता कधी नाही ते हे बघायची पण वेळ आलेली आहे की 35 वर्ष दादासाहेब गेल्यानंतर आपण आता जो संप्रदाय करतोय तो शुद्ध झाला. युवक होता तोपर्यंत ठीक आहे, बाल होता, हूड होता. आमचा ऋषी आला आहे, त्यांनी निषेध काय व्यक्त केला माहिती का, 7 दिवस जर तुम्ही सप्ताह नाही केला तर मी तुमच्याकडे येणार नाही. एक पद्धती चांगली आहे. आपल्याकडं काय आहे की लोकशाही पद्धतीने वारकरी संप्रदायात प्रत्येकाला निषेध व्यक्त करायचं एक माध्यम आहे, आणि तो आला नाही. पण शेवटी तो आला, कशाला आला, गुरुच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं. गुरुच्या इथं ज्यावेळी फुलं पडतील त्याला असं मनापासून वाटलं असेल की त्यावेळी तरी यावं. पकवाज आहे, पकवाज वाजवायला त्यांनी यावं अशी आमची इच्छा होती. ज्यावेळी आमची सप्ताहाची मिटिंग ठरली त्यावेळी 7 दिवस सप्ताह होत नाही, 3 दिवस सप्ताह होणार आहे. तो काय म्हटला, महाराज मी येणार नाही. तुझी इच्छा. हा निषेध व्यक्त करायची पद्धती आहे, पण ही लोकशाही पद्धती आहे. पण लोकशाही पद्धतीतून आपण सुदृढ व्हावं, पण शुद्ध पण व्हावं ना. शुद्ध व्हावं म्हणजेच काय की माझा परमात्मा पांडुरंगाला काय आवडतं, मी माळ घालायलाच पाहिजे, समर्थन नाही आहे. माळकरी झाल्याशिवाय तुम्ही परमात्म्याचे आवडीचेच होणार नाही. म्हणजे काय झालं की मी त्याला आवडेल तसं करील सगळं, त्याला आवडेल तशी साडी घालेल, त्याला आवडतो स्वयंपाक करेल, त्याला आवडेल तसं घर ठेवील, त्याला ज्या गोष्टी आवडणार नाहीत ते करणार नाही, त्याला रागवू देणार नाही, त्याच्या मनाप्रमाणे सगळं करील, पण त्याच्या नावचं मंगळसूत्र घालणार नाही. याचा अर्थ काय, मालकाबरोबर मी राहील, त्याला पाहिजे तसं करील, पण त्याच्या नावचं मंगळसूत्र घालणार नाही. म्हणजे मी काय, पांडुरंग काय म्हणतो, बाकी काही नाही. विष्णुप्रिया तोच आहे की ज्याच्या गळ्यात माळ आहे तोच देवाला आवडतो, बाकी काही नाही. वारकरी वैष्णव संप्रदायातली एकच लक्षण आहे, गळ्यात तुळशी माळ आणि उभा टिक्का, नंतर आला हे बुक्का पिक्का. म्हणजेच काय झाला, वैष्णव वारकरी संप्रदाय मला जो तुम्हाला मिळाला, नामदेवरायांनी गावकुसाबाहेर वाळवंटात आणला. अभंग निरूपण कीर्तन पद्धती. अभंग निरूपण कीर्तन पद्धतीमध्ये काय की ब्राह्मणी पद्धतीने चौकटीत नाही आहे, एक संतांनी सांगितलेल्या सर्वसामान्य लोकांना भेद विरहित संस्था आणि कर्मकांडात अडकायचं नाही. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, किंवा दया करणे जे पुत्राशी तोची दासा आणि दासी. आपण आपल्या पोरांवर जेवढं प्रेम करतो तेच दासदासींच्या पोरांवर करता यायला पाहिजे. हा उत्कट भाव माझ्या मनात जोपर्यंत येत नाही किंवा माझ्या मनातला भेद संपत नाही तोपर्यंत मला सगळ्यात पांडुरंग दिसणारच नाही. आणि जोपर्यंत मला सगळ्यात पांडुरंग येणार नाही तोपर्यंत मी हरिप्रिया किंवा विष्णुप्रिया होणारच नाही. आणि विष्णुप्रिया होण्यासाठी आहे, इथं स्त्री पुरुष हा फरक नाही आहे. आपल्या सगळ्यांचा मालक पंढरीनाथ आणि आपल्या सगळ्यांचा मालक दादासाहेबांनी मला तुम्हाला दिला. आणि मालकाची सेवा करायला लागलो, त्याचं नाव घ्यायला लागलो तरच मरताना नाव येईल. महाराज शाळेत पोरं जातात, आता आपले बारकी पोरं आहेत, 3 तासाचा पेपर असतं. 3 तास लिहायला 6-8 तास अभ्यास केला तर वास होईल की. 6 तास 8 तास तुम्ही वाचला आणि 3 तास पेपर लिहिता येईल का नाही. वर्षभर पोरगा अभ्यास करतं त्यावेळीच तो 3 तासाचा पेपर व्यवस्थित लिहू शकतो ना. जो पोरगा कष्ट करतो, अर्धा-1 तासच अभ्यासाला मिळतो, त्याला मार्क कमी पडतात, तो पास होतो. पण बाकीचा जो विद्यार्थी आहे तो वर्षभर अभ्यास केला तरच तो शाळेत पहिला येतो. मला काय म्हणायचं आहे, वर्षभर तुम्ही अभ्यास केल्यावर 3 तासाचा पेपर लिहिता, त्यावेळी मरताना पांडुरंगाचं नाव तोंडात येण्यासाठी किंवा डोळ्यापुढं पांडुरंग येण्यासाठी आयुष्यभर पांडुरंगाचं नाव घ्यायची सवय तर लागायला पाहिजे. आणि मग सवय लागण्यासाठी हे नित्यनेम आहे.
सवय लागण्यासाठी या गोष्टी आहेत की बाकी काय करा नका, की तुम्ही नित्यनेमात या. आणि मग त्यासाठी माऊलींनी बाकी काय नाही, माऊलींनी नाव वाटलं गीता सांगितली की सर्वसामान्य लोकांना ज्ञान प्रगट केले. संतांनी काय केलं, एकट्याला होतं. देवाने अर्जुनाला सांगितली, माऊलींनी सगळ्यांना सांगितली. देवाने उद्धवाला उद्धव गीता सांगितली, भागवत. नाथांनी सगळ्यांना सांगितलं, संतांनी सगळ्यांना सांगितलं. आणि संतांनी जे सगळ्याला सांगितलेलं होतं हे सर्वसामान्य लोकांना तुम्हाला मला जे कळत होतं ते माऊलींनी मला तुम्हाला कळावं म्हणून सांगितलं. आणि माऊलींनी तुम्हाला मला कळावं म्हणून गीता सांगितली, शास्त्री लोकांना कळावं म्हणून अमृतानुभव सांगितला, हठयोग्यांना कळावं म्हणून चांगदेव पाशिष्टी सांगितली. पण एवढंच सांगितल्यावर पण परत माऊलीला वाटलं अरे अजून काहीतरी राहिलं आहे. आणि अजून काहीतरी राहिलं म्हणून साधं सरळ सोपं म्हटले, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करेल. मला काय म्हणायचं की माऊलींनी तुम्हाला मला सर्वसामान्य लोकांना कळायसाठी केलं, बाकी काही करू नका, जसं येईल तसं बोला. कालच आपलं बचुटे महाराजांनी सांगितलं होतं ना, दळता कांडता भांडता हरी बोला. तुकोबाराय परसाकडला गेल्यावर बी हरी म्हणत होते. सकाळी एक माणूस तुकोबाला भेटायला आला, सकाळी 5:30-6 झुंझुमुंडीची वेळ. गावात विचारलं तुकोबा कुठे आहेत, तुकोबा परसाकडला. परसाकडला म्हणजे जिथं गावाच्या बाहेर हागणदारी आहे तिथं तुकोबा बसले होते, तांब्या घेऊन तुकोबा बसले होते. मग त्यांनी विचारलं तुकोबाला कसं ओळखायचं, जे इटल म्हणते ते तुकोबा म्हटले. म्हणजेच काय झाला, एक तुकोबाचाच अभंग आहे की अंघोळीनं लगे तोंड धुवावे, न लगे तोंड धुवावे, नोहे गुरुदास संसारी या. बाकी काही करायची गरज नाही की तुम्ही आंघोळ करून तोंड धुवून नाही. ज्यावेळी तुम्ही उठताल त्यावेळी देवाचं नाव घ्या, झोपताना पण देवाचं नाव घ्या. अशी तुम्हाला नाव घ्यायची जर सवय लावली तरच तुम्ही त्या नामात येणार आहे ना. हो का, एखाद्या पोराला किंवा पोरीला म्हटलं उठ आणि मॅरेथॉनला पळल का? आपल्याकडे एक पोरगं जर स्टेटला कबड्डी खेळत आहे, त्याच्या आधी 3-4 वर्ष त्यांनी किती वर्ष खेळावं लागतं त्याला? 4-5 वर्ष तरी त्याला काम केल्याशिवाय त्यांनी स्टेटला खेळूच शकत नाही ना. जर तुम्हाला स्टेटला खेळायचं असेल तर 5 वर्ष त्या पोराला प्लेअर म्हणून करायचं असेल तर पांडुरंगाच्या मालकाच्या मांडीवर जाऊन बसायचं. मालकाच्या मांडीवर जाऊन जर बसायचं असेल तर आयुष्यभर तर आयुष्य कमीच आहे. म्हणजेच काय, झोप येऊपर्यंत आणि मरेपर्यंत करायचं काम आहे ते देवाचं नाव घ्यायचं. आणि देवाचं नाव घेत जर तुम्ही ही जर सवय लागली तर मग आता तुकोबा काय म्हणतात ते अभंगाचं दुसरं चरण. मग तुकोबा ज्यावेळी काय म्हणतात की याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. शेवटचा दिस गोड व्हावा, मग शेवटचा दिस माझा गोड झाला दोन्ही दृष्टीने. एक साधक म्हणून ज्यावेळी मी अर्धा जरी साधक झालो तरी या जन्माचं पुण्य घेऊन पुढच्या जन्मात जाणार आहे. आणि मुक्ती मिळाली तर जे दिवस राहणार आहेत ते चारी खेळीमिळीनीच आहेत. आणि आता निश्चिंतीने पावलं विसावा. मग तुम्ही म्हणताल महाराजाला प्रमाण का? तुकोबा रायांच्या आयुष्यात पहिला परिस्थिती कशी होती? सदन होती. तुकोबा महाजन होते, गावकी शेती होती, वतनदारी होती, वाण्याचं दुकान होतं, कारोबार होता. आणि नंतर दुष्काळानंतर परिस्थिती गरीब झाली.
परिस्थिती गरीब झाली पण आध्यात्मिक उन्नती झाली, बरोबर. आणि ज्यावेळी तुकोबारायांचा लौकिक वाढला आणि शिवाजीराजांनी नजराणा पाठवला, माझा तुमच्यासारखा महाराज असता तर काय म्हटलं असता, ही तर ठेवून घेतो ना अजून पाठवा म्हटलं असतं. तुकोबा काय म्हटले, तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान. हे तुम्ही जे पाठवलेलं आहे ना, नजराना सोनं नाणं मोहरा, हे सगळं आम्हाला मातीसारखं आहे. मग तुम्ही कशाने सुखी व्हाल, तर तुकोबा म्हणतात आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. गळ्यात तुळशी माळ घाला, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. आणि मग आम्ही कशाने सुखी होणार नाही महाराज. आता मला काय म्हणायचं आहे, परिस्थिती गरीब होती, परिस्थिती मगाशी मी जे म्हटलं तर आमचा ऋषी, परिस्थिती गरीब होती, ह्याचाच अर्थ काय झाला, परिस्थिती गरीब होती, परिस्थितीची आपदा असताना सुद्धा महाराजांकडे पैसे आले तरी महाराज काय म्हटले, पैसे नसताना सुद्धा मी सुखाने राहू शकतो. एक धन. दुसरं, तुकोबांकडं एक स्त्री त्यांचं चरित्र हनन करण्यासाठी गेल्यावर तुकोबा काय म्हणतात, जाईल गो मायो आम्ही तैसे नोवे. आम्ही तसले विष्णुदास नाही आहे म्हणतात की जे लोभ आणि काम या दोन्हींच्या आहारी जाऊन आमचं जे हित आहे ते विसरून जाऊ. आणि आता आम्हाला आमचं हित कळल्यामुळं आम्ही निश्चिंत होऊन विसाव्याला बसलेलो आहोत. आता विसाव्याला बसलेला असताना परत तुकोबाला काय म्हणतात लोक, तुम्हाला मागचं काय आठवतं का नाही मग, आणि मागचं काय आठवतं का नाही याविषयी विचारतात. तर अभंगाचं तिसरं चरण कौतुक वाटे मज झाली या वेचांचे नाम मंगळाचे तेने गुणे. मग तुकोबा काय म्हणतात की माझ्या आयुष्यात मी बाकी काय केलं नाही आहे, पण पांडुरंगाचं नाव घेतलं, पांडुरंगाची सेवा केली, हे माझ्या आयुष्यात मी कौतुक वाटलं. आणि देवाचं नाव जे मंगळ नाव घेतलं, यामुळंच माझ्या आयुष्यात मला परमात्मा पांडुरंग मिळाला, बाकी कशाहीमुळे मिळाला नाही. कारण ही जी सेवा आहे या सेवेमुळं मला परमात्मा पांडुरंग मिळाला. आणि म्हणून मला माझ्या स्वतःच्या आयुष्याचं कौतुक वाटतं. हे आयुष्याचं कौतुक वाटतंय. बघा तुकोबा काय म्हणतात की आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली, बाकी काही नाही आहे. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे. पंढरी निर्माण केली देवे, पंढरी निर्माण केली देवे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा वीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा वीर. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा वीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा वीर. दादासाहेब मोपऱ्यांनी ज्यांच्यामुळं आपल्याला हा पांडुरंग मिळाला त्या परमात्मा पांडुरंगाचं एकदा नाव घेऊ, त्याचं भजन करू आणि उर्वरित चिंतन. विठोबार कुमार जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, जय विठोबार कुमार.
जय जय विठोबार पुंडलिक नंतर श्री ज्ञानदेव वाटू द्या फुलं वाटू द्या वाटून झाली यासाठी केला होता अट्टास वाटू द्या फुलं शेवटचा दिस घोडवावा आता निश्चिंतीने पावलं विसावा हुंकली या धावा तृष्णेची या कौतुक वाटे मज झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चितीने पावलो विसावा हुंकली या धावा तृष्णेची या. आणि मग आता तुकोबा इथं काय म्हणतायत की बाकी कुणाला मी नवरी केलेलं नाही आहे, मुक्तीला नवरी केलेलं आहे. म्हणजे तुकोबा जीवनमुक्त अवस्थेत गेलेले आहेत आणि त्यांची अर्धांगिनी म्हणून त्यांनी नवरी म्हणून मुक्तीला निवडलेलं आहे. आणि उरलेले आता काही जे दिवस आहेत आयुष्यात ते चारीचे जे राहिलेले आहेत ते खेळीमेळीचेच. ह्याचाच अर्थ अभंगाचा भावार्थ असा आहे, मला म्हणायचं नाही आहे की एका तुकोबाचा अभंग किंवा ओवीमध्ये असंच सांगायचं असतं असं काही नाही. पण गुरुवर्य दादासाहेब मोपरे महाराजांनी आपल्याला जो संप्रदाय दिला 35 वर्ष आज आपण निष्ठेने त्यांच्या मागे हे जे मंडळ आहे गीता ज्ञानेश्वरी सेवा मंदिर, आमचे संस्थापक विजय जाधव, दशरथ अण्णा, पांडुरंग अण्णांचे चिरंजीव, यानंतर सगळे आमची लागून आलेली मंडळी, बाबू मामा, श्रीनिवास, विनोद, आत्ता नवीन पिढीतील दीपक, आपला ऋषी, यानंतर आजू, भूषण, हे चौघांकडनं खूप अपेक्षा आहेत. व्यवस्थेमध्ये श्रीनिवास आहेत, विनोद आहेत, त्यांच्याबरोबर आतिश आहेत. ही ठराविक मंडळी राहिलेली आहेत. आवर्जून राम तात्याचं नाव कायम येतं. तात्यांनी आपल्या मंदिरासाठी आयुष्य घातलं. अशा बऱ्याच लोकांनी आयुष्य या मंदिराच्या जडणघडणीपासून आत्तापर्यंत उभारण्यासाठी घालवलं आणि त्यांनी हे केलं, त्यांनी हे उभा केलं म्हणून आपण आता सुखाने परमार्थ करतो आहे. मी आत्तापर्यंत या मंदिरासाठी काहीही झडझोम केली नाही. जे मिळाले ते अल्लाद मिळाले आणि मी आता ही गादी आनंदाने उपभोगतो आहे. याचा अर्थ असा आहे की देवानी सांगितलेलं, दादासाहेबांनी सांगितलेलं नाव आपल्याला एकट्याचा हा मेळ नाही आहे, पण मला हे वाढवायचंच आहे. माझ्याबरोबर तुम्ही सगळे आहातच. तुमचं स्नेह आहे, प्रेम आहे, हे असंच राहो, वृद्धिंगत होत जावं. सगळ्यांना फुलं मिळालेली आहेत. एक सूचना, पुढच्या रविवारी पण 13 तारखेला आपल्या मंदिरात 10 ते 12 एक पुस्तक प्रकाशनाचे 2 कार्यक्रम आहेत. 2 पुस्तकाचं आदरणीय कैकाडी बाबा जे आहेत वारकरी संप्रदायात, ज्यांच्यामुळं आपल्या कैकाडी समाजाला नाव मिळालं. आपली आणि त्यांची परंपरा वेगळी आहे, जातीमध्ये पण फरक आहेत. ते गाव कैकाडी, आपण चोर कैकाडी. त्यांची परंपरा राष्ट्रीय गाडगेबाबा परंपरा, आपण वैष्णव परंपरा. तरी पण कैकाडी बाबांचं नावांनी प्रसिद्ध असणारा रामदास महाराजांच्या चरित्रावर लिहिलेला ज्ञानेश्वर महाराज बंडगर संचलित केलेला अभंग निर्धार, पुस्तकाचं नाव निर्धार आहे, याचं पब्लिकेशन. आणि ज्ञानेश्वर महाराज बंडगर गेर्डीकर भोजलिंग महाराज संस्थानाचे यांनी लिहिलेलं होय होय वारकरी या 2 पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आपल्या मंदिरात 13 तारखेला पुढच्या रविवारी 10 ते 12 वाजता होणार आहे. संयोजक मंडळाची आम्ही व्यवस्था करू, ऐका. पण आधीच मी हे सांगितले, आम्ही नियोजन नंतर करणार आहोत. सगळ्यांना फुलं मिळालेली आहेत. यस्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते. नमस्तस्वे विष्णुवे प्रभविष्णुवे नम समस्त भूतानामादिभूताय अनेक रूपाय विष्णुवे प्रभविष्णुवे शांताकारं भजगशिवनं वज्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिज्ञानगं वन्दे विष्णुभवरं सर्वलोकैकनाथं. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय.
यासाठी केला होता आत्ताच शेवटचा दिस घोडवावा. यथामतीचा शक्ती अभंगाच्या अनुषंगाने निरूपण करायचा प्रयत्न केला. मला असं म्हणायचं नाही आहे की तुकोबांना हेच म्हणायचं आहे किंवा माऊलींना हेच म्हणायचं आहे. ते महाराज ती पोपटपंची करतात कारण त्यांनी सांगितलेली अनुभूती असते आणि आम्ही जे असतं ते ऐकलेलं सांगत असतो. ऐकलेलं सांगणं आणि अनुभूती यामध्ये खूप फरक असतो. ऐकलेला सांगताना एखादा शब्द चुकीचा जाऊ शकतो, त्याचा अर्थ चुकीचा होऊ शकतो आणि चुकीचा गेलेला अर्थ ती चूक माझ्या अल्पमतीची. यात काही चांगलं वाटलं तर गुरुवर्य दादासाहेब मोपरे महाराजांची कृपा. एकदा माऊलींचा गजर करू आणि त्यानंतर उरेची यासाठी केला होता आत्ताच शेवटचा दिवस घोडवावा. हाताने शिंतीने पावलं विसावा, कुंडली धावा कृष्णेची या. गुरुवर्य दादासाहेब मोपरे महाराजांनी आपल्याला हा जो संप्रदाय दिला, त्यांनी हा लेकीचा देह सोडून 35 वर्ष झाले आणि 35 वर्ष झाल्यानंतर पण एवढ्या आनंदाने आपण सगळेजण मिळून हा उत्सव करत आहोत. हा उत्सव दिवसेंदिवस अजून मोठ्या प्रमाणात, अजून मोठ्या आनंदाने, शुद्ध सात्विक भावाने आणि सांप्रदायिक अंगाने वाढत जावं हीच परमात्मा पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करू. अभंगाचा भावार्थ इथं संपलेला आहे. शेवटची चाल होईल त्याच्या आधी तुकारामाचा एकदा गजर करू. शेवटची चाल आणि संयोजक मंडळी जे सांगतील त्याप्रमाणे हे करू. तुकाराम
माझ्यासाठी केला होता टस शेवटचा दिस गोडवावा आता निश्चिंतीने पावलं विसावा कुंठली या गावात तृष्णेची या कौतुक वाटे मज झाली या वेचाचे नाम मंगळाचे ते तुका म्हणे मुक्ती परिणीवर आता दिवस चार खेळी मेळी विठाल मुक्ती प्रणिती नो बरे हा तुका मने मुक्ती प्रणिती नो आता दिवस चारी वेळी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंती आपलोवे सावा आता निश्चिंती तुका मने मोके प्रणिती नो बरे ओ तुका मने मोके प्रणिती नो बरे आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलोवे सावा आता निश्चिंतीने
पावलो विसावा निशिंजीने पावलो विसावा आता निशिंजीने पावलो आता निशिंजीने पावलो विसावा आता निशिंजीने पावलो कुंठलिया दावा सृष्टीया कुंठलिया धावा सृष्टीया कुंठलिया धावा सृष्टीया कुंठलिया धावा सृष्टीया आता निशिंजीने पावलो विसावा आता निशिंजीने पावलो विसावा कुंठलिया दावा आता निशिंजीने पावलो विसावा आता निशिंजीने पावलो विसावा कुंठलिया कुंठलिया धावा
दशेचिया कुठल्या धावा दशेचिया गावा किया आता ज्यांनी चाल म्हटली ते आपले बाबूराव दादा माने, दादासाहेब मोपरे महाराजांनी आपला सेटलमेंट भाग सोडून बाहेर शुद्ध संप्रदाय किंवा एका जातीचा सोडून जिथं सगळा पूर्ण वाढवला ते तेलगाव गाव आहे, सोलापूरपासून 19. आणि दादासाहेबांनी त्यांच्यानंतर ज्यांना संप्रदाय पूर्ण सामर्थ्याने वाढवावा म्हणून उत्तराधिकारी पद आणि एक अधिकार दिला, त्यामध्ये आपले आता उपस्थित असलेले आणि सांप्रदायिक सेवेमध्ये हयात आयुष्य घातलेले 84 वर्षाचे आमचे दादा आहेत. मी कीर्तनाला बसतो, दादा आमचे उभारतात. अजूनही दादा पंचक्रोशीत तेलगावमध्ये दादासाहेबांच्या कृपेने पहिल्यांदा सप्ताह चालू केला. आणि दादा मला सांगत होते की दादाबांनी आजूबाजूच्या गावात सांगितलं की तुम्ही सप्ताह चालू करा. डोणगाव राहू दे, मनगोळी राहू दे, अकोले राहू दे, अशा बाजूच्या 7-8 गावामध्ये तेलगाववाल्यांमुळं सप्ताह सुरू झाला. आणि ही मंडळी तेलगाववाले सगळे तिथं जाऊन त्या सप्ताहाला मदत करून देवाचं नाव वाढवायचं, पांडुरंगाचं नाव वाढवायचं मोठं काम करतात. आज पण दादा आमचे पूर्ण वेळ संप्रदायासाठीच काम करतात. इथं सांगताना आपण काय झालं की आपण सगळे बहुतांशी एका जातीचेच आहोत, त्यामुळे संप्रदाय आपला लिमिटेड झाला. पण तरी पण एक गोष्ट अजून नमूद करायची आहे की 2 नंबरच्या सहकार्याशिवाय आपल्या इथं सांप्रदायिक सेवा होऊच शकत नाही. तेलगाव आणि 2 नंबर, त्याचबरोबर लष्कर भजनी मंडळ, आमच्या अण्णांच्यामुळे आलेले हेडक्वार्टर, बाकीचे सगळी मंडळी, संयोजक मंडळी यांच्यामुळं हा 3 दिवसाचा कीर्तन महोत्सव आज आता दुपारी गुलालाची सेवा झालेली आहे आणि संध्याकाळचं जे आहे ते नियोजन करतील. झालेली सेवा पांडुरंग तुमच्या सगळ्यांच्या आत असलेल्या परमात्मा पांडुरंगाला नमन करून वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले करो वेडे वाकडे उत्तरे करा क्षमा पराज महाराज तुम्ही चित आ नाही विचारिला अधिकार व्यापुरा. तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया पडते करा. ज्ञानदेव तुकारा, ज्ञानदेव तुकारा. हे झाले समाधान तुमचे देखील चरण. आता उठावेचे मन येते जन पडे हात उठावेचे मन येते झाले नारायण. आता उठावेचे मन येते झाले नारायण. आरती चक्र पावे ओ आरती आज पुरावे नावता धन्य काळा दिवस. पाओ सकळा पुण्यवंत तुम्ही बाळ आज पुरावे नावता धन्य काळा दिवस. कामाळे संविक जवळी आज पुरावे नावता धन्य काळा दिवस. प्रेमात प्रेमारती गोविंदाचे ओ आरती धन्य धन्य केलोचन नित्य करते अवलोकन. काळा कोळा निरता ओ आरती ब्रह्मानंद धन्य धन्य केलोचन नित्य करते अवलोकन. नाम मने केशवाचे धन्य धन्य केलोचन नित्य करते अवलोकन. एवढे 28 विदेव
वरी उभा वामाने रत्नाची शोभा पुंडलिकाच्या भेटी प्रब्रह्मालिगा करणे गागे भीम पुंडलिका जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभराईच्या वल्लभ पाय तुलंगा जय देव जय देव तुळशी बागळा काचे पेतांबर कस्तुरलाते देव सुंदर जय ते भेटे घडलो हनुमंत जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभराईच्या वल्लभ पाय तुलंगा जय देव जय आषाढी कार्तिकी भक्त जन येते चंद्रभागे मद ध्यान न करते दर्शनेळा मात्र कैवल्य मुक्ती केशवाजी नामदेव पाय उभे राहते जय देव जय पांडुरंगा माई वल्लभराईच्या वल्लभ तुलगा जय देव जय आरती ज्ञान राजा मा कैवल्य तेजा साधू संता मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा जो मध्ये ज्ञान जागे नैन जितो अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञाने आरती ज्ञान राजा महा कैवल्य तेजा साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट पुर्यमूल विश्व ब्रह्मजी केले पायी मस्तक ठेवले राजा महा कैवल्य तेजा साधू संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा हे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पायदा कविदामा आरती तुकारामा राघवे सागराता पाषाणता येणे जैसे चोको भाचे जैसे चोको भाचे आबंगार चिले आरती तुकारामा अक्विदा तुल देशी ब्रह्मसुतासी आले मनोनिरामेश्वरी मनोनिरामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती भयद कविदामा आरती तुकारामा कलिंग टांगन हे आलिंगन भोजन भावे वाजना चल रुक्माई दोगा रुक्माई चल रुक्माई हीच वाय माझ्याच जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कळोळ
चंद्रभागेस नाम तुका मागे चिदान पंढरीचा वार करे वार चुकून द्याची त्या कुळा माझे या सगळा हरिचादाचा कल्पनेची बाधा न कोण करे संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजाचा माझ्या विठ्ठलाचा भाविकाची नामा म्हणे त्या असावे कल्याण झा मुखी मा अगन दे तुझं प्रत्यय देशील तरी पाहे पांडुरंगा या संताची निर्वेची मध्ये आणि तुका म्हणे आता उदार कोई मज ठेवी पायी संताचे Oh